पहिला स्वागत कोणाचं करायचं? या ठिकाणी आपण छोटासा स्वागत सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी करणार आहोत। कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या मॅचेस असल्यानंतर आवर्जून उपस्थित राहणारे आणि आमच्या स्पर्धेला नेहमीच सपोर्ट आणि सहकार्य करणारे संबेगावचे पोलीस पाटील सन्माननीय आदरणीय अनंतजी सानप यांचा पुष्पगुच्छ एक छोटंसं आकर्षक सन्मान चिन्ह आणि मायेची शॉल देऊन त्यांचा स्वागत या ठिकाणी मी सेक्रेटरी दीपक गुजर यांना विनंती करतोय। आपल्या शुभ हस्ते पोलीस पाटील अनंतजी सानप नेहमीच आम्हाला सहकार्य करतात आणि त्यांचा या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे। पुष्पगुच्छ मायेची शॉल आणि एक आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिले जाते। धन्यवाद साहेब, आपण आमचा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल। तदनंतर पुही गावचे सरपंच सन्माननीय आदरणीय संजयजी मांडलुसकर साहेब यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। मी सहसेक्रेटरी आमचे रुपेश धनवे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण संजयजी मांडलुसकर साहेब पुही गावचे सरपंच यांचा या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे। कारण टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर संजयजी मांडलुसकर यांची नेहमीच उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे सहसेक्रेटरी रुपेशजी धनवे यांच्या शुभ हस्ते त्यांचा मान सन्मान केला जात आहे। या ठिकाणी नियम आहे कंपल्सरी चेसिंग, प्रत्येक कर्णधाराने हा नियम लक्षात घ्यायचा ही आपल्याला विनंती असेल। तदनंतर या ठिकाणी या स्पर्धेसाठी आवर्जून उपस्थित झालेले सिनियर मॅनेजर सुदर्शन कंपनीचे गुरविंदर सिंग यांचा देखील या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत। मी समीर पवार यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा मान सन्मान करायचा आहे। गुरविंदर सिंग सिनियर मॅनेजर सुदर्शन कंपनी गुरविंदर सिंग यांचा स्वागत यांचा सत्कार या ठिकाणी केला जात आहे। त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह दिलं जात आहे। मायेची शॉल आणि तदनंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचा मान सन्मान केला जात आहे। तदनंतर सुदर्शन कंपनी मॅनेजर श्री कृष्ण यादव यांचा देखील या ठिकाणी मान सन्मान केला जात आहे। त्यांना देखील या स्पर्धेची आठवण भेट म्हणून एक आकर्षक सन्मान चिन्ह मायेची शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन श्री कृष्ण यादव यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे। तदनंतर कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आमचे सन्माननीय संस्थापक दिनेश शेठ पाशीलकर यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार आम्ही करत आहोत। मी आमचे अध्यक्ष नितीनजी साठे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते संस्थापक दिनेश शेठ पाशीलकर यांचं या ठिकाणी स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करायचा आहे। कारण खऱ्या अर्थानं या ठिकाणी असोसिएशन म्हटलं तर नक्कीच घडवण्यामध्ये काही हात असतात आणि त्यातलेच आमचे दिनेश शेठ पाशीलकर यांचं स्वागत यांचा सत्कार या ठिकाणी कमिटीच्या वतीने केला जात आहे। धन्यवाद। आपण सर्वांनी या ठिकाणी आमचा मान सन्मान आमचा स्वागत या ठिकाणी स्वीकारलात त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी विशेष आभार। जाऊया आपण मॅच कडे।
पहिला बॉलर आपण पाहतोय महेश तळवली संघाकडून. जय हनुमान तळवली, अजय 11 खाम या दोन संघांमध्ये हा सामना सुरू झालाय. आतापर्यंत 5 चेंडू होते, 1 धाव, फलकावर. याच दरम्यान आपण पाहतोय मोठा फटका घेतलाय हवेमध्ये बॉल. यावेळेस मात्र कॉट अँड बोल्ड, विकेट क्रमांक 1. यावेळेस फलंदाज होतोय बाद. निखिल बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत 5 चेंडू होते, 1 धाव, फलकावर. याच दरम्यान मोठा फटका अजय 11 खाम संघाकडून. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन भव्य दिव्य नाईट चषक आणि या चषकाला या ठिकाणी सुरुवात खऱ्या अर्थानं झालेली आहे. अतिशय सुरेख पहिलं षटक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. महेश या बॉलरचं फक्त 1 धाव खर्च केले आणि आतापर्यंत आपण पाहतोय 2 विकेट. या ठिकाणी फलंदाजी मार्कवर मनीष पार्टे आलाय आणि मनीष पार्टेसाठी प्रत्येक षटकाराला आमचे मित्र संकेत महाडिक यांच्याकडून 100 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. खास ऑनलाईन स्पर्धा पाहतायत. याच दरम्यान आपण पाहतोय डाऊन द ग्राउंड हा बॉल मात्र खेळून काढलाय. इथं आपण पाहतोय सिंगल 1 धाव मिळतीये. सिंगल 1 धावेने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय. स्कोर कार्डवर 2चा आकडा जरूर या ठिकाणी पाहतोय. विकेट देखील 2 आपल्याला पाहायला मिळतील. सर्वांना विनंती असेल की रोडवर कोणीही गाड्या पार्किंग करू नका, हे आपल्याला विनंती असेल. रोडच्या खाली गाड्या आपण पार्क करा, या ठिकाणी कमिटीची आपल्याला सूचना येत आहे. पुन्हा एकदा याच दरम्यान आपण पाहतोय वा चांगल्या पद्धतीचा हा बॉल मात्र खऱ्या अर्थानं हाताळलाय. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय प्रदीप हा बॉलर आलाय. पहिलं षटक अतिशय पॉवरफुल फेकल्यानंतर प्रदीपच्या हातामध्ये बॉल दिलाय. कारण ज्या वेळेस तुमचं पहिलं षटक पॉवरफुल असतं ना, तदनंतर येणारा मात्र बॉलर देखील त्याचा देखील कॉन्फिडन्स हाय झालेला असतो आणि इथं आपण पाहतोय प्रदीपने देखील हा बॉल चांगल्या पद्धतीने हाताळलाय. पुन्हा एकदा आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय सुशांत आणि मनीष ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय, पण इथं आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेला बॉल चाललोय आणि इथं सिंगल 1 धाव मिळते. सिंगल 1 धावेने आपण पाहिलं ना तर स्कोर कार्ड मध्ये बदला होतोय. 3चा आकडा स्कोर कार्डवर जरूर पाहतोय आपण. फोर्स 1 युट्यूब लाईव्ह स्पर्धा पाहतोय आणि प्रेक्षक वर्ग देखील या स्पर्धेला जोडला गेलेला आहे. ऑनलाईन प्रेक्षकांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. याच दरम्यान आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन कट करण्याचा विचार केला होता. इथं मात्र बॅट बॉलचा कनेक्शन नाही. आणखी एक घातक शैलीचा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला आपल्याला प्रदीप या बॉलरचा. खास करून जबरदस्त बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. कारण पहिला सामना या ठिकाणी जरूर पाहायला मिळतोय प्रेक्षकांना देखील. अजय 11 खांब आणि जय हनुमान तळवली संघाकडून चांगली बॉलिंग अटॅक पाहतोय आपण. याच दरम्यान पुन्हा एकदा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. यावेळेस मात्र बॉल खाली स्वतः विकेट किपर झेल टिपलाय. आणखी एक धक्का, विकेट क्रमांक 3 बॅक टू दी पवेलियन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय कल्पेशजी घाडगे नाज एजन्सी सिक्युरिटी गार्ड आहेत, त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन यांच्या वतीनं मनापासून हार्दिक स्वागत. तसेच अभिजित सावरकर यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण कल्पेशजी घाडगे यांचं या ठिकाणी स्वागत, त्यांचा सत्कार, त्यांचा मान सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे. मायेची शॉल आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून या ठिकाणी सन्मान चिन्ह दिलं जात आहे.
याच दरम्यान आपण पाहतोय मैदानावर सुरेख फटका खेळलाय, कव्हर मधून बॉल सरळ चाललाय, धन 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 सीवर शफार आलाय बेस्ट चौकार. पुणे गावचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष शरदजी देसले यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत आणि त्यांना विनंती असेल की आपण या ठिकाणी स्टेजवर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आलेल्या सर्व प्रमुख अतिथी मान्यवरांचं मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. या ठिकाणी हे सामने पाहण्यासाठी आमचे दिलदार व्यक्तिमत्व असलेले परममित्र आणि जावटे गावचे आणबान शान आमचे संकेत शेठ महाडिक यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. जाऊया आपण मॅचकडे. इथं आपण पाहतोय 2 षटकं समाप्त होते. 2 षटकं अखेर 7 धावा स्कोर कार्डवर आणि आतापर्यंत 3 गडी बाद. या स्थितीमध्ये अजय 11 खाम संघ आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहूया. अजय हा बॉलर आलाय बॉलिंग करण्यासाठी तळवली संघाकडून. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळला आणि हा बॉल मात्र सरळ जातोय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. जबरदस्त या ठिकाणी शॉट सिलेक्शन आपल्याला पाहायला मिळाला. मनीष पार्टीच्या बॅट मधून 6 धावा निघाल्यात. राईट हँड बॅट्समन उजव्या हाताचा फलंदाज. याच दरम्यान आपण पाहतो वास पुन्हा एकदा डीप मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक स्ट्रॉंग स्टँडर्ड ॲज स्टार आलाय बेस्ट षटकार. या ठिकाणी पुणे गावचे तंटामुक्ती अध्यक्ष सन्माननीय आदरणीय शरदजी देसले यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं स्वागत त्यांचा सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी कुणालजी पवार यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते त्यांचा स्वागत त्यांचा सत्कार त्यांचा मान त्यांचा सन्मान या ठिकाणी आपण करायचा आहे ही आपल्याला विनंती असेल. तंटामुक्ती अध्यक्ष शरदजी देसले या स्पर्धेच्या माध्यमातून मायेची शॉल एक स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा या ठिकाणी स्वागत सत्कार केला जात आहे. धन्यवाद. आपण आमचा मान सन्मान स्वीकारलात त्याबद्दल आपलं विशेष आभार. जाऊया आपण मॅच कडे. स्कोर कार्डवर आतापर्यंत 20 धावा जरूर जोडल्या जात आहेत. याच दरम्यान आपण पाहतोय सुरेख फटका खेळलाय लॉंग ऑफच्या दिशेला. यावेळेस लॉंग ऑफ बॉर्डर लाईनच्या बाहेर. आणखी एक हाय अँड हँडसम लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद धन्यवाद डीजे. 26 धावा स्कोर कार्डवर
जबरदस्त टोटल आता मात्र खऱ्या अर्थानं आपण पाहतोय अजय 11 खाम संघाची 3 विकेट 26 धावा षटक क्रमांक 3 या ठिकाणी आपण पाहतोय आणि तिसऱ्या षटकातील आतापर्यंत पाहिलं ना 4 चेंडू फेकलेत अजय या बॉलरने आणि या 4 चेंडूमध्ये तब्बल 19 धावा खर्च केल्यात म्हणजे पहिल्या 2 षटकापेक्षा आपण पाहिलं ना तर इथे ही षटक थोडंसं महागडं आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळतंय या षटकामध्ये अजय याला जरूर मार पडला जातोय आणि चांगली ताकदवान बॅटिंग देखील या ठिकाणी पाहिली जाते मनीष पार्टे आहे तदनंतर आपण पाहतोय महेश चितळकर म्हटले तर या कोलार ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सन्माननीय खजिनदार आहेत आणि जरूर यावेळेस आपल्याला आज क्रिकेटच्या या टीम मधून स्वतःच्या गावाकडून खेळताना कारण स्वतःच्या गावाकडून खेळण्याचा आनंद फार वेगळा असतो असं म्हणतात ना पैशासाठी ना भावासाठी नाही आमच्या नावासाठी अरे आम्ही तर क्रिकेट खेळतो फक्त आणि फक्त आमच्या गावासाठी तर हाच गावचा क्रिकेट खऱ्या अर्थानं आजच्या या नाईट चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आज प्रत्येक जण नक्कीच या ठिकाणी मला माझा गाव कसा जिंकता येईल मला माझ्या गावामध्ये हा मानासन्मानाचा चषक कसा नेता येईल यासाठी जरूर प्रत्येक टीम या ठिकाणी प्रयत्न करणार आहे ही सुरुवात खऱ्या अर्थानं झालेली आहे याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका लॉंग ऑफच्या दिशेला यावेळेस मात्र लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात झेल टिपलाय आणखी एक धक्का विकेट क्रमांक 4 महेशजी चितळकर बॅक टू दी पवेलियन धन्यवाद डीजे या ठिकाणी माजी अध्यक्ष सन्माननीय आदरणीय सचिनजी लाड यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करत आहोत तसेच संदीपजी जाधव यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं देखील मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख फटका खेळला जरूर लॉंग ऑफच्या दिशेला बॉल मात्र तो त्या ठिकाणी आपण पाहतोय क्षेत्ररक्षक जरूर तैनात आहे सिंगल एक धाव मिळतीये सिंगल एका धावीने धावसंख्येमध्ये बदलाव केला जातोय 27 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर नक्कीच आपण पाहतोय 4 गडी बाद होत आहेत 27 चा आकडा स्कोर कार्डवर 3 षटका अखेर या ठिकाणी आपण पाहतोय अजय 11 खाम संघ या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी केला जात आहे या ठिकाणी सन्माननीय आदरणीय संदीपजी जाधव साहेब यांचं या ठिकाणी मायेची शॉल तदनंतर पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह या ठिकाणी त्यांना दिलं जात आहे आणि त्यांचं या ठिकाणी स्वागत केले जात आहे धन्यवाद साहेब आपण आमचा मान सन्मान स्वीकारला त्याबद्दल तदनंतर या ठिकाणी सन्माननीय आदरणीय माजी अध्यक्ष सचिनजी लाड यांचं या ठिकाणी स्वागत सत्कार या ठिकाणी आम्ही करत आहोत तर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील आमचा मान सन्मान स्वीकारायचा आहे त्यांना देखील या स्पर्धेतर्फे मायेची शॉल पुष्पगुच्छ आणि या ठिकाणी सन्मान चिन्ह देऊन त्यांचं या ठिकाणी मान सन्मान स्वागत सत्कार या ठिकाणी केला जातोय माजी अध्यक्ष सचिन जेलाड धन्यवाद 3 षटका अखेर 4 बाद 27 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी आपण पाहतोय आणि आता बॉलिंग मार्क वर यावेळेस बदल आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल अथर्व वैयक्तिक पहिल्या संघातर्फे 4थं षटक घेऊन येतोय यावेळेस आपण पाहतोय हाफ ट्रॅकरचा बॉल होता त्याला फक्त दिशा दाखवली पॉइंटला बॉल चाललाय सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि याच दरम्यान आपण पाहतोय जरूर इथं सिंगल एक धाव आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी प्रीता 11 जावटे संघाचे टीम मॅनेजर विलासजी जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत
हे सामने पाहण्यासाठी खास आपण पाहतोय जावटे गावावरून आमचे संकेत शेठ महाडिक त्यांचे मॅनेजर विलासजी जाधव या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. आणि खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट म्हटला, टेनिस क्रिकेटचा खेळ म्हटला तर तुमच्या आमच्या आवडीचा खेळ. हा खेळ म्हणजे जीव की प्राण. आज टेनिस क्रिकेट पाहिलात तर नक्कीच आपण पाहतो 7 समुद्र पल्ल्याड गेलाय. याच दरम्यान आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आहे. ओ हो हो हो, यावेळेस आपण पाहतोय काय प्रयत्न केला होता. वा भाई वा, प्रयत्नांना खरंच सलाम करावा लागेल. या बॉल पर्यंत पोहोचण्याचा जरूर इथं या क्षेत्ररक्षकाने प्रयत्न केला होता. काय डाय मारली होती हवेमध्ये. मला आठवण झाली साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोडची. आपण जर कोणी पाहिला असेल जॉन्टी रोडचा गेम तर नक्कीच मित्रांनो तुम्हाला आठवत असेल. आजही आपण युट्यूबवर जर सर्च मारलात तर तुम्हाला अशा हवेमध्ये डाय जरूर पाहायला मिळतील. काय फिल्डिंग असायच्या त्या साऊथ आफ्रिकन फिल्डरची. आणि तसाच या ठिकाणी डाय मारताना आपल्याला पाहायला मिळाला हा क्षेत्ररक्षक खऱ्या अर्थानं तळवली टीमचा अथर्व जाधव. वा भाई वा, काय डाय घेतली होती अथर्व जाधवने. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा जरूर बॉलला खेळलाय. लॉंग ऑनच्या दिशेला बॉल मात्र चाललोय आणि याच दरम्यान मात्र बॉलला बॅकअप लावलं जात आहे. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये नक्कीच इथं मात्र एकमेकांना सपोर्ट आणि सहकार्य करावं लागतंय. कारण असं म्हणतात ना मित्रांनो, एकमेकांसहाय्य करू अवघे धरू सुपंत. क्रिकेटचा खेळ देखील असाच आहे मित्रांनो. एकमेकांना सपोर्ट करावा लागतो तरच मात्र तुमची टीम जिंकू शकते. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये या बॉलरना खऱ्या अर्थानं सहकार्य आणि सपोर्ट कोणी करायचा असतो तर क्षेत्ररक्षकाने, आणि ते सहकार्य जरूर इथे केलंय. याच वेळेस आपण पाहतोय पुन्हा मोठा फटका वाईडिश लॉंग ऑनच्या डोक्यावरून. लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट अँड बेस्ट. षटकार षटकार षटकार. सुरेख टोटल स्कोर आपण पाहतोय 38 धावा 4 षटका अखेर. 38 धावा धाव फलकावर नक्कीच आपण पाहतोय 4 विकेट लॉस होतोय. खास करून अजय 11 खांब संघ एक चांगली मान सन्मानाची टोटल आतापर्यंत जरूर अजय 11 खांब संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. आपण पाहतोय मनीष पार्टे आणि परेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. मनीष पार्टे अतिशय सुरेख या ठिकाणी फलंदाजी करताना. याच दरम्यान पहिलाच बॉल आपण पाहतोय ऑफ साईडच्या स्टिकच्या बाहेर जाणारा बॉल. पंचाने हात खोललेत. इथं मात्र कवायत केली आहे. सांगितले वाईड बॉलचा इशारा आहे आणि एका धावेने इथं स्कोर कार्ड मात्र पुढे जाते. 39 39 धावा. पुन्हा एकदा षटकातील आपण पाहूया. यावेळेस आपण पाहतोय डायरेक्ट बॅटवर त्याला मात्र पाठवलाय मोठा फटका. आणखी एक लॉंग अँड स्ट्रॉंग आलाय बेस्ट षटकार. धन्यवाद डीजे. वाह, डीजेच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय मैं डॉन. जरूर इथं मात्र परेश देखील सांगतोय मी डॉन आहे आता. खऱ्या अर्थाने एक चांगला फटका खेळलाय परेशने देखील. अजय 11 खांब संघाकडून 45 धावा स्कोर कार्डवर. याच दरम्यान हा मारायचा होता ऑन साइडला बॉल. आपण पाहतोय शॉट थर्डमॅनला चाललाय सर्कल मध्ये. त्या ठिकाणी जरूर क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सिंगल एक धाव घेते आणि सिंगल एका धावेने आपण पाहतोय 46 धावा स्कोर कार्डवर या ठिकाणी जरूर आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी कोलाड क्रिकेट असोसिएशनचे एक धडाडीचे फलंदाज आमचे पप्पू बाईत यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. पप्पूजी आपलं मनापासून हार्दिक स्वागत. कारण गेली कित्येक वर्ष आपल्याला मी समालोचन करतोय.
याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा हवेमध्ये बॉल आहे. शॉर्ट फाईन लेगला बॉल येतोय. शॉर्ट फाईन लेगला सर्कलमध्ये क्षेत्ररक्षक उभा, सरळ हातामध्ये झेल. आणखी एक धक्का, फलंदाज बॅक टू द पवेलियन. धन्यवाद डीजे. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय योगेशजी देवळेकर यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. सन्माननीय आदरणीय योगेशजी देवळेकर. आलेल्या सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा बॅक फुटवर जाऊन चेंडूला कट केलाय. हा बॉल मात्र आपण पाहतोय पॉइंट आणि कव्हरच्या बरोबर मधोमध जातोय आणि याच दरम्यान धाव जरूर घेतली जाते. सिंगल एक धाव. दुसरी धाव घेण्याचा मनसुबा जरूर या ठिकाणी पाहायला मिळाला, परंतु इथं माघारी पाठवलाय. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड मध्ये बदलाव केला जातोय आणि धाव संख्या स्कोर कार्डवर आपण पाहतोय 47. 47 धावा स्कोर कार्डवर अजय 11 खांब संघाच्या. नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये निलेश आलाय नंबर 7 वर फलंदाजी करण्यासाठी. याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा डाऊन द ग्राउंड हा फटका चाललाय जरूर. यावेळेस मात्र बॉलच्या आडवा क्षेत्ररक्षण येतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला गेला. इथं मात्र 2 धावा, तिसरी धाव देखील कंप्लीट होते. काय चौथी धाव मिळेल का या मैदानावर? यावेळेस प्रयत्न केला गेला आणि याच दरम्यान मात्र थोडीशी रनिंग पडली कमी. विकेट आणखी एक जरूर आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. या षटकातील आपण पाहूया शेवटचा बॉल असेल प्रणय याचा. एक 50 धावा स्कोर कार्डवर. हाफ सेंचुरी जरूर या ठिकाणी लागली आहे. हाफ ट्रॅकरचा बॉल दिशा दाखवण्याचा विचार, पण याच दरम्यान आणखी एक विकेट. टोटल धावसंख्या आपण पाहतोय 50. जिंकण्यासाठी नक्कीच 30 बॉल मध्ये 51 धावांची गरज. या ठिकाणी आमचे मित्र संकेत शेठ महाडिक हे नेहमीच एक समालोचक म्हणून आमचा मान सन्मान करत असतात आणि त्यांच्याकडून ते नेहमीच माझा आवाज ऐकण्यासाठी अनेक मोठमोठ्या टुर्नामेंटमध्ये येत असतात आणि आज देखील या ठिकाणी आलेत आणि त्यांच्याकडून एक समालोचक म्हणून 500 रुपयाचं कॅश प्राइज गुगल पे आलेला आहे. संकेत शेठ महाडिक आपलं मनापासून हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत करीत आहोत. तर मॅचचा इथं पूर्वार्ध मित्रांनो संपलेला आहे. जरूर मॅचचा उत्तरार्ध काय असेल हे ऐकण्यासाठी आपण जाऊया. माझ्या समेत आजच्या या नाईट चषकामध्ये समालोचन करण्यासाठी किशोरजी कोकरे या ठिकाणी आहेत. तर नक्कीच मॅचचा उत्तरार्धामध्ये आपण त्यांचा आवाज ऐकणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू डीजे.
तत्पूर्वी आपण टॉससाठी विनंती करूया. टीम श्री क्षेत्रफळ पुई विपक्ष लढत असताना टीम श्री सोमजाई गोवे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचंय. पुनश्च विनंती करतोय टीम श्री क्षेत्रफळ पुई विपक्ष लढत असताना टीम श्री सोमजाई गोवे या दोन्ही टीमच्या आपण कॅप्टनला विनंती करूयात की आपण टॉससाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण आवाज ऐकलात शाहीर योगीजी जाधव सरांना. पूर्वार्धाचा खेळ संपला. पहिल्या पूर्वार्धामध्ये 5 षटकांमध्ये 50 धावांचं टार्गेट सेट केलंय. टीम 51 धावांचं टार्गेट सेट केलंय टीम अजय 11 खांब या संघानं. आपण पाहतोय कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही भव्य दिव्य नाईट टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. कोलाड क्रिकेटचा हा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हिंदुस्थान रत्न पुरस्कार प्राप्त सन्माननीय हरीजी सानप साहेब हे इथे उपस्थित राहिले. त्यांचा आपण या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करूयात. मी सन्माननीय प्रवीणजी धामनसे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभातानं हिंदुस्थान रत्न पुरस्कार प्राप्त हरीजी सानप साहेब यांचा या मुख्य मंचकावरती यथोचित मान सन्मान करायचा. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड भेट सन्मान चिन्ह देऊन आपण यथोचित मान सन्मान या मुख्य मंचकावरती करतोय. संबेगावचे सुपुत्र त्याचबरोबरीनं हिंदुस्थान रत्न पुरस्कार प्राप्त असलेले हरीजी सानप साहेब यांच्या या मंचकावरती आपण यथोचित मान सन्मान करतोय. धन्यवाद साहेब, आपण मुलाचा वेळ या स्पर्धेला दिलात, आवर्जून भेट दिलीत आणि आमचा छोटासा का होईना मान सन्मान इथे स्वीकारलात त्याबद्दल पुनश्च कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं आपले हार्दिक हार्दिक असे आभार. मैदानाच्या आतमध्ये आपल्या भेटीला आलेली पहिली मॅच रजनी क्रिकेटचा हा घमासान आपल्याला या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला मिळतोय. कोलाड क्रिकेट महोत्सव 2024 आपल्या सर्वांच्या भेटीला आला. या संपूर्ण स्पर्धेचा हा 4था दिवस मान राहिलाय. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा पहिल्याच मॅच मध्ये मोठं टार्गेट सेट केलंय. टीम अजय 11 खांब या संघानं बॅटिंग करत असताना सुशांत सुरुवातीला ओपनिंग साठी आले. थोडेसे का होईना त्यांना नाराज केलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये महेशनं डाव सांभाळला. मोठे फटके महेशच्या बॅटमधनं येत असताना आपण पाहिलेत आणि अगदी त्याच जोरावरती 50 धावा कंप्लीट केल्या. 51 धावांचा टार्गेट सेट केलाय. आता मात्र आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान तळवली या संघाच्या बाजूनं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये 51 धावांचा पाठलाग करण्यासाठी अथर्व आणि त्याच्या साथीला अजय हे दोन बॅटर प्रमुखाच्या बॅटिंगसाठी आलेत. अगदी जर आपण विचार केला ना तर पहिली 2 पॉवर प्लेची षटकं तितकीशी महत्वाची असतील टीम जय हनुमान तळवली या संघाच्या बाजूनं, कारण की 51 धावांचा पाठलाग करायचा आणि पहिल्या 2 षटकांमध्ये जास्तीच्या धावा जमा करायच्यात आणि अथर्व अगदी त्याचसाठीच मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी सुद्धा दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. यस, संपा सरांचा इशारा. याही इनिंगला होतीये सुरुवात. पहिलाच बॉल लो फुलटोस आडवा बॅटनं फटका एक्झिक्यूट केलाय, परंतु क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पहिलाच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार अथर्व. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. थँक्यू. तत्पूर्वी आपण टॉससाठी विनंती करूया टीम श्री क्षेत्रफळ पुई आणि त्याचबरोबरीनं श्री सोमजाई गोवे या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असणार आहे की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉससाठी यायचं. पहिल्या बॉलवरती गोल्डन डकचा शिकार अथर्व. 51 धावांचा पाठलाग पार करायचं होतं, जबाबदारी त्याच्याच खांद्यावरती होती. पहिलाच बॉल लो फुलटोस. इथे मात्र वाईडिश लॉंगॉनच्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल विसवलेला आपण पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज मनीषनं षटकातीला दुसरा बॉल न्यू बॅट इनॅट नंबर 3. सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आला. जबाबदारी असणारा 51 धावांचा पाठलाग करायचा, यशस्वीरित्या पाठलाग करायचा असेल ना तर पार्टनरशिप ही बिल्ड व्हावी लागणार आहे. मैदानाच्या आतमध्ये दुसरा बॉल. हाफ ट्रॅकर लेग कटरचा वापर केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये
मनीष याचा आपण गोलंदाजी मार्कवरती मनीषला आपण पाहतोय, ज्याच्याकडे व्हेरिएशन अँड व्हरायटीज, प्रत्येक बॉल तो वेगवेगळ्या थाटणीचा सातत्यानं हाताळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. जिथे कोलाड ग्रामीण प्रीमियर लीग मध्ये मालिकावीराचा अगदा राहिलेला मनीष सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवरती लेग कटरचा वापर करत असताना पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉल मध्ये पहिली धाव, ही धाव फलकावरती येते टीम जय हनुमान तळवली या संघाच्या. यावेळेस डावकुरे आता जे फलंदाज बॅटिंगसाठी आले त्यासाठी वेगळी रणनीती मैदानाच्या आतमध्ये आखली आहे. यावेळेस ऑफ कटरचा वापर करण्यात आला, जिथे डावकुरे आताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजय बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आउटसाइड द ऑफ स्टंप गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात येतोय. त्यानंतर ऑफ कटर अगदी अचूक टप्प्यावरती भेदक मारायची गोलंदाजी खूप सारी महत्वाची ठरते. टीम अजय 11 खाम संघाचा मनीषाच्या माध्यमातून कौतुकास्पद गोलंदाजी पाहायला मिळतीये. पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक मनीष हाताळतोय. 30 बाहेर 2 क्षेत्ररक्षक. डावकुरे आताचा फलंदाज अजय याच्यासाठी डीप स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. डीप मिड विकेट तैनात करण्यात आलाय. षटकातील पुढचा बॉल ओ पिच बॉल लॉप केलाय. फटका इथे प्रॉपर पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय, सीमा रेषा पार येतोय. या इनिंग मधला पहिला ब्रँडेड षटकार. थँक्यू. षटकार येतोय. षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड फ्लाय झालंय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या 7 आकडावरती. मनीष लो फुल टॉस बॉल एक्स्ट्रा कव्हरला फटका एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक इनफिल्ड मध्ये अफलातनं झेल टिपतोय. फलंदाज क्रमांक 2 अजय बॅक टू द आउट. थँक्यू. मनीषचं कौतुक करावं लागेल. ज्यावेळेस षटकार लगावला अगदी पुढच्याच बॉल वरती अजयची विकेट त्यानं प्राप्त केली आहे. परेशनं टिपलेला एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये झेल खूप सारा महत्वाचा राहिला. अगदी वेगाने येणारा हा बॉल सहजरित्या परेशच्या हातामध्ये विसावला. ॲज अ बॅटर म्हणून परेशनं चांगली कामगिरी पहिल्या पूर्वार्धामध्ये केली. एक षटकार त्याच्या बॅटमधून आला. आता तो फिल्डिंग करतोय. फिल्डिंग करत असताना सुद्धा आपल्या गावाचं नेतृत्व करत असताना अफलातनं झेल त्यानं मैदानाच्या आतमध्ये टिपलाय. दुसरा धक्का बसलाय 7 आकड्यावरती. टीम जय हनुमान तळवली या संघाला षटक क्रमांक पहिलं. षटकातील हा शेवटचा बॉल. प्रदीप ऑन स्ट्राईक आहे. लो फुल टॉस बॉल समोरच्या दिशेने केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. या बॉल वरती कोणतीही धाव घेतली जाणार नाहीये. डॉट बॉल येईल. षटक क्रमांक पहिलं इथे संपुष्टात येईल. पहिल्या 6 बॉलचा पहिला मॅग्नेटरी पॉवर प्लेचा षटक इथे संपुष्टात येतोय. पहिल्या 6 बॉलच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 आकड्यावरती. टीम जय हनुमान तळवली हा संघ मात्र उत्तरार्धामध्ये बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक सन्माननीय दिनेश शेठ पाशीलकर अर्थातच बाबू शेठ सुद्धा अगदी आपल्या समवेत जोडले गेलेत. त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत असणारा एक दिलदार आणि दानशूर व्यक्तिमत्व सातत्याने या संपूर्ण कोलाड विभागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं ना. ते या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. विनंती असणार आहे ज्याने आपल्या रस्त्यावरती बाईक्स पार्क केल्यात त्यांना तिथून हटवायच्यात. गावातील मुख्य रहदारीचा रस्ता गावकऱ्यांना कोणत्या प्रकारची अडचण होणार नाहीये याकडे सुद्धा लक्ष केंद्रित करायचं. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय नितीनजी साठे साहेब, उपाध्यक्ष सन्माननीय महेश बामणे साहेब, त्याचबरोबरीनं सेक्रेटरी दीपकजी गुजर साहेब, सहसेक्रेटरी रुपेशजी धनवे साहेब, खजिनदार महेशजी चितळकर साहेब, उपखजिनदार प्रणयजी सागवेकर साहेब, त्याचबरोबरीनं सल्लागार प्रवीणजी दामनसे साहेब आणि त्याचबरोबरीनं सचिनजी लाड साहेब यांची संपूर्ण मेहनत या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. रजनी क्रिकेटचा हा तरार आजचा हा जर आपण पाहिलं ना कोलाड क्रिकेट महोत्सव मधील 4था दिवस आपल्याला पाहायला मिळतोय.
षटक क्रमांक दुसरा पहिलाच बॉल स्क्वेअर ऑफ द विकेट केला. बॉल निघून चला एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय. पहिलाच बॉल वरती चौकार. थँक्यू. चौकार येतोय. निखिलच्या पहिलाच बॉल वरती स्वागत केलंय स्वॅक्स. चौकाराच्या मदतीनं 11 धावा या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. षटकातील दुसरा बॉल राईट ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर बॉल पुन्हा एक्स्ट्रा कव्हर मध्ये फटका एक्झिक्यूट केला. परेश वेगानं बॉल वरती येत असताना पाहायला मिळाले, परंतु फंबलिंग होते. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार. थँक्यू. बॅक टू बॅकचा हा दुसरा चौकार येतोय. चौकाराच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 15 या आकडावरती जाऊन पोहोचतीये. जर लगातारचा तिसरा चौकार आला ना बॅटर सिद्धेशच्या बॅटमधून तर सन्माननीय गणेश बामणे साहेबांच्या माध्यमातून 100 रुपयाचा कॅश प्राइज येतोय. निखिल आले. निखिल पहिल्या 2 बॉल वरती महागडे सुद्धा होत असताना आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या 2 बॉल वरती तब्बल 8 धावा त्यानं खर्च केल्यात. कारण राहिलंय सिद्धेश बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपू लागली आहे. देखणे फटके तो मैदानाच्या आतमध्ये एक्झिक्यूट करू लागला. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये अगदी जर आपण पाहिलं ना देखणे फटके त्याने एक्झिक्यूट केलेत. 2 बॅक टू बॅकच्या चौकार त्यानं खेचल्यात निखिलच्या अगेन्स्ट. पुढचा बॉल ओ पिच बॉल लाफ्ट केला. अगदी जर आपण पाहिलं ना मनगटाचा योग्य वापर केलाय. बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. येतोय हा देखना षटकार. थँक्यू. षटकाराला षटकाराच्या मदतीनं 21 धावा धावफलकावरती आल्यात. 21 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग सिद्धेशच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. ओपिच बॉल हलक्यातनं स्टेअर केलं. पॉइंटचा क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना पाहायला मिळतो. एक सिंगल याही बॉल वरती प्राप्त केली जाते. एका सिंगल वरती समाधान मानावं लागते कारण की सिद्धेशला माहिती आहे सर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और भी लढेंगे. त्याची बॅट मैदानाच्या आतमध्ये तळपू लागली आहे. 2 चौकार तर एका षटकाराच्या मदतीनं तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. षटकातील पुढचा बॉल ओ पिच बॉल फटका फसलाय. बॉल हवे मध्ये. याही वेळेस परेश बॉलच्या खाली येत असताना पाहायला मिळतील. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली आले. झेल इथे धरतीला दान झालाय. डेंजर एंडला धावत असताना फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, परंतु इथे पंचांचा इशारा येणं बाकी आहे. दुहेरी धावेसाठी फलंदाज परतले होते. 2 धावा इथे यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा करण्यात आल्यात. झेल सुटला आणि नंतर चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश आणि प्रदीप या दोघांच्याही माध्यमातून पाहायला मिळाली आहे. या दुहेरी धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 24 या आकडावरती आपल्याला पाहायला मिळते. पहिली मॅच अगदी चार्ज करणारी आपल्याला पाहायला मिळते. प्रेक्षक अगदी तुडुंब गर्दी करत असताना या संबेच्या क्रिकेटच्या पंढरीवरती आपल्याला पाहायला मिळते. 24 धावा धावफलकावरती. षटकातील शेवटचा बॉल. गोलंदाज निखिल दाखल झालेत राईट ओव्हर द विकेट. हलक्यातनं स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक पॉइंटचे वेगानं बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाते. षटक क्रमांक दुसरा इथे संपुष्टातील पहिल्या पॉवर प्लेच्या 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपतोय. पहिल्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा धावफलकावरती आहेत. इथून 18 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 26 धावेची टीम. जय हनुमान तळवली या संघाला कमबॅक करावा लागणार आहे. मनीषचं एक षटक बाकी असेल. ज्या मनीषनं पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळलंय. माफी असावी 5 षटकांमध्ये 5 गोलंदाज वापरणं हे अनिवार्य असणार आहे. कोलाड ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आयोजित ही रजनी टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपल्या भेटीला येते. पहिल्याच मॅच मध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये 51 धावांचं टार्गेट सेट केलं होतं टीम अजय 11 खाम संघानं. पहिल्या 12 बॉल मध्ये धावा जमा केल्या टीम जय हनुमान तळवली संघानं तब्बल
25 येणाऱ्या 18 बॉल मध्ये विजयासाठी 26 धावेची गरज असणार आहे. गावचे माजी गोलंदाज आणि कर्णधार गणेश पांडुसकर यांचा त्याचबरोबर व्यासपीठावरती पुईगावचे माजी क्रिकेटपटू सन्माननीय गणेशजी मांडलुसकर साहेब इथे उपस्थित राहतात. त्यांचं सुद्धा आपण या संपूर्ण स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूयात. षटक क्रमांक 30 तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज टीम अजय 11 खाम या संघाच्या माध्यमातून नरेश. पहिला बॉल, पहिलाच बॉल, हाफ ट्रॅकर, डबा बॅट ऑन सेटला खेळत होता. बॅट बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात येईल. डॉट बॉलचा इशारा अंपायर सरांच्या माध्यमातून येतोय. स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा 25 या आकड्यावरती. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण व्हायचं ऑफिशियल संपादकाच्या भूमिकेमध्ये पुरुषोत्तमजी भगत सर, तेरोंडा अलिबाग या विभागाला ते बिलॉंग करतात. त्यावेळेस सलक्यातून स्टेअर केलं. क्षेत्ररक्षक फ्लाय स्लिपला वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळालेत. एक सिंगल याही बॉल वरती प्राप्त केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 26 या आकड्यावरती जाऊन पोहोचतात. स्क्वेअर लेग अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये आपल्याला शैलेजी महाडिक सर पाहायला मिळतात, जे अलिबाग या विभागाला बिलॉंग करतात. त्याचबरोबरीनं थर्ड अंपायर सरांच्या भूमिकेमध्ये मोहम्मदजी बकवाल साहेब आपल्याला पाहायला मिळतात. बोरली मुरुड या विभागाला ते बिलॉंग करतात. या तिन्ही ऑफिशियल अंपायर सरांचं आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक असं स्वागत करूयात. षटकातील पुढचा बॉल नरेश गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या 2 बॉल मध्ये एक धाव त्यानं खर्च केली आहे. ओपिश बो बाची कट. मनीष थोडेसे फंबल होत असताना आपल्याला पाहायला मिळालेत. मनीषच्या हातातून बॉल निसटलाय. तद्वार धाव रक्षित करण्यात आले. एक धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 21 माफी 27 या आकड्यावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये. 27 धावा फलकावरती आल्या. षटक क्रमांक 30 नरेशच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला. नरेश मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करतो. निखिल थोडासा मागडा राहिला. 18 धावा त्यानं खर्च केल्या. आता कमबॅक करायचा. डान्सिंग डाऊन द विकेट पद्धत आली, त्याचा वापर केला होता, परंतु पॉपिंग क्रीज मध्ये अगदी यशस्वीरित्या पोहोचले सुद्धा फलंदाज. प्रदीप डॉट बॉल येतो. डॉट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्ड थांबतोय. स्कोर कार्ड वरती धावा सध्याच्या घडीला 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 27 धावा फलकावरती आल्यात. 20 धावांची पार्टनरशिप सध्याच्या घडीला टीम तळवली या संघाच्या माध्यमातून प्रदीप आणि सिद्धेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतीये. षटकातील पुढचा बॉल यावेळेस एक्स्ट्रा कव्हरला लॉफ्ट केला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉल वरती असताना आपल्याला पाहायला मिळालंय. झेल इथे धरतीला दान झालाय. प्रदीपला जीवनदान मैदानाच्या आतमध्ये देण्यात आलंय. दुहेरी धाव याही बॉल वरती प्राप्त केली जाईल. या 2 धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये तब्बल 29 या आकड्यावरती. 29 धावा फलकावरती आल्यात. या षटकामध्ये नरेशचं कौतुक करणं गरजेचं आहे. त्यानं 2 संध्या या विकेटवरती प्राप्त केल्या होत्या, जिथे एक झेल सिद्धेशाचा सुटला यष्टीरक्षक मनीषाच्या माध्यमातून. तदनंतर एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक याच्या माध्यमातून प्रदीप याचा सुद्धा झेल सुटला. दोन्ही बॅटर मैदानाच्या आतमध्ये जीवनदानाच्या मदतीनं बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये महत्वाचा वाटा राहिला सिद्धेशचा. 2 चौकार तर एका षटकाराच्या मदतीनं तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. यावेळेस हाफ ट्रॅकर गली रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. बॅकवर्ड पॉइंटला डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळालेत. एक सिंगल कंप्लीट केले. दुहेरीचा सुद्धा प्रयत्न केला गेला आणि 2 धावा इथे बघता बघता कंप्लीट केल्यात. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये टीम जय हनुमान तळवली या संघाच्या बाजूने आपल्याला पाहायला मिळतं. षटक क्रमांक 30 संपुष्टात आला. पहिल्या 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. पहिल्या 18 बॉल मध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्यात 31. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये इथून 12 बॉलचा खेळ शेष आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे 20 धावेची. टीम जय हनुमान तळवली या संघाला पार्टनरशिप बिल्ड होणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं. टीम जय हनुमान तळवली या संघासाठी पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा आल्या नव्हत्या. 2 महत्वाच्या विकेट प्राप्त केल्या होत्या गोलंदाज मनीषनं, परंतु तदनंतर मैदानाच्या आतमध्ये सिद्धेश नावाचं वादळ आलं. गोलंदाज निखिल वरती तब्बल 18 धावा त्यानं वसूल केल्या आणि तदनंतर मॅच मध्ये मजबूत पकड करत असताना संघ पाहायला मिळाला जय हनुमान तळवली. इथून 12 बॉल मध्ये विजयासाठी 20 ची आवश्यकता. इथून अजून सुद्धा मॅच 50-50 असणार आहे, कारण की या मैदानावरती धावा या रजनी क्रिकेटमध्ये धावा चेस करणं खूप सारं कठीण जात असताना या संपूर्ण 3 दिवसांमध्ये आपण पाहिलंय. कालच्या दिवसामध्ये 37 धावा 30 बॉल मध्ये डिफेंड सुद्धा होत असताना आपण पाहिल्यात. आता इथून 12 बॉल 20 ची आवश्यकता आहे. एखाद विकेट जर मिळाली ना तर मॅच मध्ये कमबॅक करत असताना संघ पाहायला मिळेल. टीम अजय 11 खाम षटक क्रमांक 4 कॅप्टन सुपूर्द केले. गोलंदाज
एक छोटीशी टीम मीटिंग घेण्यात येते, कारण की हे षटक तितकंसं महत्वाचं आहे. टीम अजय 11 खांब या संघासाठी या षटकामध्ये कमीच्या धावा खर्च कराव्या लागतील. गोलंदाजी मागवरती षटक क्रमांक 14 ट्रम्प कार्ड वापरलं जातं. सुशांत त्याच्यावरती विश्वास दाखवला, महत्वाचं षटक त्याच्या हातामध्ये सुपूर्द केले कॅप्टननं. आता मात्र कशा पद्धतीची कामकाज करत असताना सिद्धेश आपल्याला सुशांत पाहायला मिळतील, परंतु सिद्धेश बाट मैदानाच्या आतमध्ये तळपली आहे. 2 चौकार एका षटकाराच्या मदतीने खेळत असताना एकंदरीत जर आपण विचार केला तर सिद्धेशच्या बॅटमध्ये धावा आल्यात 17 धावा. 6 बॉलमध्ये 17 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. सध्याच्या घडीला तो ऑन स्ट्राईक पाहायला मिळतोय. षटकातील पहिला बॉल राईट ओव्हर द विकेट. पहिलाच बॉल अडबा बॅटने खेळत होता. बॅटची इनसाइड एज घेतली आहे. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक विज्ञान बॉलवरती आला. एक सिंगल त्यानं रोखली आहे. चांगली फील्ड मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. धावा रोखणं तितक्याशा गरजेच्या आहेत. फिल्डिंग करत असताना टीम अजय 11 खांब या संघाच्या बाजूनं यष्टीरक्षकामध्ये बदल केला जातो. ज्याच्या बॅटिंगचा बोलबाला आपण पूर्वार्धामध्ये पाहिला ना, तो महेश सध्याच्या घडीला यष्टीरक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. 31 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. षटक क्रमांक 4 मार्गस्थ आहे. षटकातील हा दुसरा बॉल. ओपिच बॉल अडबा बॅट सेटला लॉंग दी कार्पेट डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती असताना आपल्याला पाहायला मिळाले दुहेरीसाठी हे दोन्ही फलंदाज परतलेत. बघता बघता या दोन्ही धावा यशस्वीरित्या कंप्लीट केल्यात. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावा 33 या आकडावरती जाऊन पोहोचतात. 33 धावा धावफलकावरती आल्यात. टीम जनमान तळवली संघासाठी प्रत्येक सिंगल प्रत्येक डबल खूप सारी इम्पॉर्टंट असणार आहे आणि त्यावरती जास्तीचं लक्ष केंद्रित केलंय. यावेळेस अडबा बॅट ऑन सेटला लंग कापेट डीप मध्ये प्रोटेक्शन. डीप विकेटला क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरती आलेत. पहिल्या षटकामध्ये बॉल त्यांना पकडलाय. चांगली फेक सुद्धा होतीये. एक सिंगल याही बॉलवरती प्राप्त केली जाईल. एका सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावसंख्या 34 या आकडावरती पाहायला मिळतीये. गोलंदाज सुशांतचं या षटकामध्ये कौतुक करणं गरजेचं आहे. पहिल्या 3 बॉलमध्ये अवघ्या 3 धावा तो खर्च करत असताना पाहायला मिळतोय. 30 सकटच्या बाहेर तब्बल 5 क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. जिथे डीप स्क्वेअर लेग आपल्याला पाहायला मिळतो. डीप मिड विकेटमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ तैनात करण्यात आला आणि एक क्षेत्ररक्षक डीप कव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील पुढचा बॉल हाफ ट्रॅकर फटका इथे फसला. बॉल हवेमध्ये क्षेत्ररक्षक डीप मध्ये वेगानं बॉलवरती असताना पाहायला मिळालेत. अगदी शरीरापासून बराचसा दूरवर बॉल पडण्यात येतोय. तत्वर धावा हर्षित करण्यात आल्या. 2 धाव्याच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती धावा संख्या जाऊन पोहोचतीये 36 या आकड्यावरती. 36 धावा धावफलकावरती आहेत. अगदी जर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं ना तर मॅच मध्ये ट्विस्ट सातत्यानं आपल्याला पाहायला मिळणार आहे. जर एकाच विकेट मिळवली ना टीम अजय 11 खांब या संघानं तर मॅच मध्ये नक्कीच रंगत पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये प्रदीप चांगली साथ देतोय. दुहेरी सिंगल धावा सातत्यानं त्याच्या बॅटमध्ये असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. सुशांत षटकातील पुढचा बॉल अडबा बॅट नॉन सेटला खेळत होता. फटका फसला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवरचा पाठला करत असताना पाहायला मिळालेत. चांगले प्रयत्न राहिले परंतु शेवटच्या क्षणाला बॉल होता तो निसटला. तद्वर धावा हर्षित करण्यात आले. एक सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्ड पुढे सरकतोय. स्कोर कार्ड वरती धावसंख्या जाऊन पोहोचतीये 37 या आकडावरती. 37 धावा धावफलकावरती आल्यात. पहिला 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. षटक क्रमांक 4 मधील सुशांत जबरदस्त गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळाले. कमबॅक त्यानं मैदानाच्या आतमध्ये करून दिले टीम अजय 11 खांब या संघाला. ओपिच बॉल होता. अडबा बॅटने खेळण्याचा मनसुबा होता. बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाहीये. यष्टीरक्षकाचा वेध घेण्यात आला. षटक क्रमांक 14 इथे संपुष्टात येईल. पहिल्या 24 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपेल. पहिल्या 24 बॉलमध्ये स्कोर कार्ड वरती धावा आल्या 37 या आकड्यावरती. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 6 बॉल. आता मात्र विजयासाठी गरज असणाऱ्या टीम अजय 11 खांबला 14 धावेची. तत्पूर्वी अळिया डीजेकडे ऐक्यात एक डीजेकडनं सुमधुर संगीत.
14ची आवश्यकता आहे टीम जय हनुमान तळवली या संघाला. षटक क्रमांक 5 तळण्यासाठी गोलंदाज मार्कवरती गोलंदाज साहिल. अजय 11 खांब या संघाच्या माध्यमातून 5वा गोलंदाज साहिल याच्यावरती विश्वास दाखवलाय. 6 बॉल मध्ये 14 धावा त्याला रोखायच्यात. तर टीम जय हनुमान तळवली संघाला 6 बॉल मध्ये तब्बल 14 धावा बनवायच्यात. प्रदीप 2 जीवनदानाच्या मदतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता त्याला खऱ्या अर्थानं हिरो ठरायचंय. 2 मोठे फटके एक्झिक्यूट करायचे आहेत आणि टीम जय हनुमान तळवली या संघाला विजयाची वाट दाखवायची आहे. परंतु साहिल इथून थांबत असताना आपल्याला पाहायला मिळतील का. पुढचा बॉल पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. इथे मात्र अंपायरांचा इशारा येईल. इट्स अ वाईट बॉल. पहिलाच बॉल खराब आपल्याला पाहायला मिळतो. अनएक्सेप्टेड बाउन्स बरीचशी उंची बॉल न गाठली आणि तदनंतर गोलंदाजाला दंडिस्त करण्यात आलंय. व्हाईट बॉल आला. व्हाईट बॉलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या पुढे सरकतीये. धावफलकावरती धावा 38 या कडावरती पाहायला मिळतात. षटकातील पहिला बॉल साहिल. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर. अडबा बाटना सेटला खेळला क्षेत्ररक्षक. बॉलच्या खाली परेश बॉल वरती आले. झेल इथे धरतीला दान सुद्धा झालाय. एक सोप्पा झेल धरतीला दान झालाय. खरा फेक पाहायला मिळाले. गोलंदाज गॅदर करू शकले नव्हते. यावेळेस फेकी सुद्धा केली आहे परंतु चौथ्या धावेचा प्रयत्न केला जाणार नाहीये. जिथे या बॉल वरती एकही धाव नव्हती ना. झेल सोडला परेशने. तदनंतर फेक चांगली राहिली परंतु गोलंदाज गॅदर करू शकले नव्हते आणि तदनंतर 3 धावा यशस्वीरित्या कंप्लीट सुद्धा करण्यात आल्यात. या 3 धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 41 या आकड्यावरती. इथून 5 बॉल मध्ये विजयासाठी 10ची आवश्यकता. टीम जय हनुमान तळवली या संघाला. कमबॅक केलं होतं साहिलनं परंतु क्षेत्ररक्षकाची साथ लाभत नाहीये. लेझी क्रिकेट टीम अजय 11 खामच्या बाजूनं. यावेळेस समोरच्या दिशेला मोठा फटका एक्झिक्यूट केलाय. लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल जाईल का परंतु एक अफलातनं जाईल. मैदानाच्या आतमध्ये टिपलाय फलंदाज. तारणहार राहिला सुशांत. षटक क्रमांक 14 तळत असताना अवघ्या 6 धावा त्यानं खर्च केल्या. आता फिल्डिंग करत असताना टिपलेला हा अफलातनं झेल खऱ्या अर्थाने या संपूर्ण वर्षभरामध्ये खूप सारा महत्वाचा राहील टीम अजय 11 खांब या संघाच्या बाजूनं. कारण की रजनी क्रिकेटची स्पर्धा नाईट क्रिकेटचा चषक सगळ्या संघांसाठी तितकासा इम्पॉर्टंट असतो. बॅटर महेश मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसचा बॉल गुळणे स्पॉट टप्पा पीच झालाय. तदनंतर विज्ञान बॉल निघून गेले. यष्टिरक्षकाचा वेध घेण्यात आला. डॉट बॉलचा इशारा आला. डॉट बॉलच्या इशाऱ्यानंतर स्कोर कार्ड तांबेल. स्कोर कार्डवरती धावा 41 या आकड्यावरती. इथून 3 बॉल मध्ये 10ची आवश्यकता आहे. टीम जय हनुमान तळवली या संघाला. एक मोठा फटका आता मात्र एक्झिक्यूटच करावा लागणार आहे. टीम जय हनुमान तळवली संघाचा फलंदाज महेश याला. षटकातील पुढचा बॉल रनवेवरती दाखल झाल्यानंतर थोडेसे विस्केटलेले आपल्याला पाहायला मिळाले. साहिल थांबलेत. पुनश्च ते नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतील. 3 बॉल 10ची आवश्यकता. असं वाटलं होतं की जोवर सिद्धेश मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोवर जय हनुमान तळवली हा संघ कमबॅक करेल परंतु सध्याच्या घडीला मैदानाच्या बाहेर गेलाय. परंतु मैदानाच्या आतमध्ये महेश आलाय आणि महेशनं ठोकलाय. महत्वाच्या क्षणाला एक ब्रँडेड षटकार. भूमिका मैदानाच्या आतमध्ये महेशनं निभावली आहे. षटकाराला षटकाराच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावसंख्या 47 या आकड्यावरती. इथून 2 बॉल विजयासाठी 4ची आवश्यकता आहे. टीम जय हनुमान तळवली या संघाला.
सन्माननीय रोनीजी पाटील साहेब आणि त्याचबरोबरीनं संकेतजी या दोघांना मी विनंती करतो की आपण मंचकावरती या. यावेळेस मैदानाच्या आतमध्ये काय घडलं तर बॉल यष्टीरक्षकाचा हातून निसटलाय. लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉल निघून गेलाय आणि हा विजयाचा चौकार आलाय. टीम जय हनुमान तळवली या संघाच्या बाजूनं मॅच जिंकली आहे.